तर जय शिवराय भावांनो, करूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉकला सुरुवात. सकाळ सकाळी चित्त्याचा कॉल आला की म्हणलं आपल्याला जायचंय भोसले पोल्ट्री फार्मवर. मग वाघ आणि चित्ता गॅसची टाकी घेऊन भोसले पोल्ट्री फार्मवर गेले. तिथं गेल्यावर 40-50 घर आहेत तिथं काय आम्हाला एक घर गावानाच त्या गॅसवाल्याचं. कुठे गेलं सकाळ सकाळ काय माहित. मग त्याला फोन केला, त्याचा फोन बी लागला. मग गॅसची टाकी ठुलीतच एका जणाला म्हणलो त्याला आण शोधून. तिथनं आलो परत गावात आलो की भेटले भाऊ मोठे आमच्या शेजारी. मग मला म्हणले व्हिडिओ नको काढू, पण वाघाने काढलाच व्हिडिओ. मग तिथनं पुढे गेला वाघ कामावर, कारण की आज स्लॅब होता. स्लॅब टाकत होता. सकाळ सकाळ साहेब चेकिंगला आलते. तर सकाळ सकाळी भोलेनाथांनी सुद्धा दर्शन दिलं. गडी सिमेंट काढत होती तर सिमेंटच्या गोणीतनं साप निघला. स्वप्नील शेठचा तेवढ्यात फोन आला. म्हणले स्वप्नील शेठ म्हणले इकडे गाडी घे आणि खडकेला जा, व्हायब्रेटर आणायचं आहे. मग वाघाने घेतली एक गाडी आणि वाघ गेला खडके दिशेने व्हायब्रेटर आणायला. व्हायब्रेटर घेऊन येऊस तर तिथं मशीन वगैरे सगळे लावून झालतं. भरायला सुद्धा सुरुवात झालती. मग साहेब म्हणले घ्या भरून, मी आता जातो. तेवढ्यात वाघाला आला फ्लिपकार्टवाल्याचा फोन. म्हणला तुमचं पार्सल आलंय सर. मग तिथनं पुढं वाघ गेला गावात पार्सल घ्यायला. बूट मागवला होता. ओपन डिलिव्हरी बॉक्स होता. मग विशाल शेठ, रामा शेठ आणि चितारे साहेब तिथं होते. त्यांनी बघितला बूट बीट कसा आहे. चितारे साहेब त्यांनी हातात घेतला. म्हणलं कम्फर्टेबल आहे बूट. मग तिथून पुढे वाघ गेला ऊसतोडी कामगारांकडे. 2 कामगार पाहिजे होते. सिमेंटच्या गोण्या खाली करायच्या होत्या. 100 बॅग उचलून पलीकडे न्यायच्या होत्या स्लॅबकडे. 3 कामगार घेऊन आलो. त्यांना सिमेंटच्या गोण्या दाखवल्या. त्यांना म्हणलं तिथं टाकायच्या. त्यांनी टाकायला सुरुवात केल्या. तिथनं पुढं स्लॅबवाले म्हणले आम्हाला नाश्ता आणा. मग गेलं नाश्ता आणायला. त्यांना नाश्ता वगैरे आणला. स्लॅब एक अर्धा भरून झालता. तर अंधार पडला होता. वाघ वर गेला. वाघाने लाईट वगैरे लावली. मग वाघाने बघितलं 30 बॅग शिल्लक राहिल्या. त्या 30 बॅगेचा माल अजून कालवायचा होता. मग वाघाने नियोजन केलं. खाली गेला. परत खाली गेल्यावर लाईट लावली त्यांना. म्हणला फर्स्ट काम उरका, कारण की आता पावसाचं वातावरण झालतं. तर परत सकाळ सकाळी काम आलो. बघितलं स्लॅब कसा झाला. 1 नंबर झालता, कारण की रात्री 1 वाजल्यापासून पाऊस चालू होता. रात्रभर पाऊस चालू होता. त्यामुळे स्लॅब एकदम परफेक्ट सेट झालता. तर वाघ गेला गावात दुधाची पिशवी आणाय. सकाळ सकाळी पाऊस चालू झालता. मग सोन्या बसला होता बँकेविषयी. तर आजचा ब्लॉग कसा वाटला भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. जय शिवराय.